आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती मुलगी असं कधीच करणार नाही. साहेब कोणीतरी खोटी तक्रार केली आहे तुमच्याकडे. वा, हुशार आहेत या दोघी बहिणी. एक लग्न मंडपातून पळून जाते आणि दुसरी या सगळ्या गडबडीचा फायदा घेऊन दागिने चोरी करते. मस्त प्लॅन आहे दोघींचा. आजपर्यंत जहागीरदार पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढले नव्हते, पण चक्क जहागीरदारांच्या लग्नातच पोलीस हजर झाले. बघताय ना सगळे. काय ग वहिनी, तुला अजूनही असं वाटतंय की ही मुलगी देवांचा जीव वाचवेल? मला तर आत्ताच देवांची काळजी वाटायला लागली. भैरवीताई, माझी मुलगी असं कधीच करणार नाही आणि चोरी वगैरे करण्याचा विचार तिच्या मनातही येणार नाही. आम्हाला माहिती आहे सुमनताई, सई असं कधीच करणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण आमच्याकडे तक्रार आली म्हटल्यावर आम्हाला तपास करावाच लागेल. पण पुराव्याशिवाय तुम्ही कोणावर संशय कसा काय घेऊ शकता? सई, तू दागिने नीट ठेवलेस ना? मग अजिबात काळजी करू नकोस. हो, मी दागिने माझ्या खोलीतल्या कपाटात ठेवलेत. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला दाखवते, चला. या इन्स्पेक्टर साहेब, इथेच बॅग ठेवलेली मी तुम्हाला दाखवते. ही दागिन्यांची बॅग. थांबा, बॅग खोलू नका. ही बॅग घेऊन आपण बाहेर जाऊया. जो काय सोक्षमोक्ष लागायचा आहे सगळ्यांसमोर लागू द्या. मॅडम, बॅग ताब्यात घ्या. सई, माझ्या अंजलीच्या वाट्याला जे सुख यायला हवं होतं ते मी तुझ्या वाट्याला कधीच येऊ देणार नाही. बघतेच मी तुझं लग्न कसं लागतं ते. नाही, सईनी काहीही केलं नसणार याची आम्हाला खात्री आहे. ते अजून सिद्ध व्हायचंय. बॅग मध्ये दागिने असतील तरच या निर्दोष सिद्ध होतील. बाई बाई, सई काय केलंस आहे? जहागीरदारांनी अंजलीला दिलेले दागिने चोरलेस? नाही, म्हणजे माझ्या लेकीच्या सुखासाठी थोडंफार खोटं बोलले मी, मान्यच आहे मला. पण तू तर हद्दच केलीस सई. अगं, तू दागिने चोरलेस? अगं, अंजली सख्खी मामी बहीण आहे ना ग तुझी, तरी का तुझा तिच्यावर एवढा राग आहे? नाही नाही, मला तर पूर्ण खात्री आहे हे दागिने जसे गायब केलेस ना तसंच माझ्या लेकीला सुद्धा गायब केलंय नक्कीच. इन्स्पेक्टर साहेब,
विचारा तिला माझ्या लेकीला कुठे गायब केलं. हिनेच लपवून ठेवलंय माझ्या लेकीला कुठेतरी. मामी अगं काही काय बोलतेस. हे बघ मला खरंच माहित नाही अंजली कुठे आणि दागिने कुठे गेले हेही माहित नाहीये मला. याच बॅगेत होते दागिने. पण ते आता बॅगेमध्ये नाहीयेत. मग दागिने गेले कुठे बोला. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट. नाही दागिने या बॅगेत नाहीयेत याचा अर्थ असा होत नाही की सईने ते चोरलेत. हे बघा, तुम्ही पुन्हा एकदा इन्क्वायरी करा आणि खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढा. अजून काय इन्क्वायरी करायची बाकी आहे दादा? जे काही आहे ते सगळ्यांसमोर आहे. मग काय तर खरंच बोलताय तुम्ही भैरवीताई. नुसते दागिनेच नाही, माझ्या मुलीला सुद्धा गायब केलं हिने. हिच्याकडनं ही पण माहिती काढा की माझ्या मुलीला कुठे डांबून ठेवलंय. मामी अगं खरंच मी काहीच केलेलं नाहीये. माझ्यावर कोणीतरी खोटा आळ घेतलाय. सई मॅडम, तुम्हाला आमच्या सोबत चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. साहेब पण मी खरंच काहीच केलेलं नाहीये. इन्स्पेक्टर साहेब असं करू नका. अहो माझ्या लेकीचं लग्न होतंय आणि काय होऊन बसलंय हे. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे सईवर. सई असं करूच शकत नाही. हे बघा, हे सगळं असलं तरी आम्हाला आमची ड्युटी करायची आहे. अहो पण वहिनी, पोलिसांना त्यांचं काम करू देत. खरं काय खोटं काय ते शोधून काढतील. चव्हाण मॅडम, घेऊन चला यांना. काय करताय हे? माझ्या अंजलीचे दागिने. अंजलीचे दागिने होते, आता ते सईचे. जानकीताईंनी देवांशच्या होणाऱ्या बायकोसाठी दिलेले ते दागिने. आणि आता जर का देवांशची बायको सई होणार असेल तर सईचा हक्क आहे ह्या दागिन्यांवर. अहो काय हो? नाही येत ना दागिने?